शार्क मासा नुसतं तोंड जरी पाहिलं तरी उरात धडकी भरते। अशा माशाच्या फिन्सची म्हणजेच कल्ल्याची इंटरनॅशनल मार्केटमध्ये मोठी मागणी असते। ही मागणी पूर्ण करण्यासाठी अनेक तस्करांकडून उचापती सुरू असतात। अशाच एका तस्कराची पोलिसांनी पर्दाफाश केलेला आहे आणि या आरोपीकडून जो मुद्देमाल हस्तगत झालाय तो पाहून पोलिसांनाही धक्का बसलाय। पहा सध्या मुंबईत ते गुजरात समुद्रातून विदेशात काय काय प्रकार सुरू आहेत। कोटींच्या नफ्यासाठी 20,000 शार्क माशांची कत्तल। DRIनं शार्क तस्कराला ठोकल्या बेड्या। मुंबई, वसई, उत्तन आणि गुजरात मधून केले जप्त। 8 टन फिन DRI कडनं जप्त। चार तस्कर गजाड, 40 कोटींचा मुद्देमाल ताब्यात। पोलिसांच्या ताब्यात असलेला हा सगळा मुद्देमाल पहा। दृश्यात दिसणारे हे सगळे कल्ले शार्क माशांचे आहेत। काही मोठे, काही लहान आहेत। जवळपास 8 टन फिन्स DRIच्या पथकानं जप्त केल्यानं मुंबईत खळबळ माजली आहे। 4 तस्करांनी आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करण्यासाठी तब्बल 8 टन फिन्स जप्त केलेत। हे सगळे फिन्स शार्क माशाचे आहेत। मुंबई, वसई, उत्तन आणि गुजरातमधून हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। तपासात 4 तस्करांनी धक्कादायक माहिती दिली आहे। त्यांनी सांगितलंय की या तस्करीसाठी त्यांनी जवळपास 20,000 शार्क माशांची कत्तल केली। शार्क फिनची आंतरराष्ट्रीय बाजारात 35 ते 40 कोटींच्या घरात बोली लावली जाते। सुकवलेले मासे सांगून याला एक्सपोर्टही केलं जातं। हे तस्कर खोल समुद्रात जाऊन शार्क मासे पकडायचे आणि मग त्यांच्या पाठीवर असलेलं हे फिन कापून शार्क मासा पुन्हा समुद्रात सोडायचे। त्यामुळे त्यांच्या या कृत्याबाबत कुणालाही माहिती नव्हती, पण त्यांनी तस्करीचा घाट घातला आणि त्यांची जेलवारी निश्चित झाली। आता पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेत त्यांची तुरुंगवारी निश्चित केली आहे। शार्क माशांची शिकार करणं कायद्यानं प्रतिबंधित आहे, पण या फिन्सचा वापर औषधांमध्ये होत असल्यानं याला आंतरराष्ट्रीय बाजारात खूप मागणी आहे। हेच कारण आहे की या तस्करांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता चक्क 20,000 शार्क माशांची कत्तल केली। त्यामुळे या तस्करांचे तार विदेशात कुणाशी जोडले गेलेत याचा सखोल तपास आता सुरू झालाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।